आपल्यालाही सगळ्यांना आले असतील फोन। ही अवस्था आहे, पूर्ण गाराने शेती काहीच राहिलं नाही। याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, विदर्भातील म्हणजे चंद्रपूरमध्ये जे पाऊस आले 5 तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय। नाशिक, जळगाव आणि विशेष करून वर्धा, काष्टी, कारंजा तालुक्यात जे काढणीला आलेलं जे शेतपीक होतं ते सगळं गेलं। संत्रा बागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात ते फळं जे आहे संत्रा गळून पडलेत। आणि यामध्ये अध्यक्ष महोदय की या सगळ्यामध्ये विशेष करून डाळिंब आहे, द्राक्ष आहेत, गहू, हरभरा, चना ही सर्व पिकं आता गेलेली आहेत। ही 5-6 जिल्ह्यामध्ये त्याचं जास्त नुकसान झालेलं आहे। शासनाने तातडीनं पंचनामे करायचे आदेश द्यावेत। आणि कारण खरीपाचे पैसे आता आपण तरतूद केली, खरीपाच्या मध्ये काही जी मदत करायसाठी नुकसान असेल, अजूनही धान उत्पादक शेतकऱ्यांचे जे काही पैसे घोषित केले होते ते मिळाले नाहीत, त्वरित ते दिले पाहिजेत। बोनस म्हणून हेक्टरी 2 हेक्टरच्या मागे तुम्ही पर्यंत मदत करायचं घोषित केलं होतं। तर ही सर्व मदत तातडीनं जर झाली, पंचनामे तातडीनं व्हावेत अशी आपल्या माध्यमातून शासनाला आमची मागणी आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी कालची जी परिस्थिती मांडली ती वास्तविकता आहे। अचानक बऱ्याचशा भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालं आहे। कालच माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि आपण आदेश दिलेले आहेत की त्या संदर्भात तात्काळ पंचनामे करावेत आणि जेवढं लवकरात लवकर मदत आपल्याला त्यांना देता येईल ती मदत आपण देऊ। आणि आपण जो उल्लेख केला की मागच्या मदतीकरता आपण पुरवणी मागणी घेतलीच आहे, त्यासोबत आपण आता धानाच्या बोनसचा जो विषय सांगितला त्याही संदर्भातला निर्णय करून त्याचे पैसे आता आपण देणं सुरू करतो, त्याची मागणी आपल्याकडे आलेली आहे।